दी न्यू ब्लॉग. मी नेहा आणि तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो ठीक आहे, मागचे 1-2 दिवस ब्लॉग्स येत नव्हती, कारण काय ते सुद्धा ब्लॉगमध्ये पुढे सांगतेच. त्याआधी जर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझे असेच रोज नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहतील. तर झालं असं की मागच्या 1-2 दिवसामध्ये जरा तब्येत ठीक नव्हती, असं जरा वातावरण पण चेंज होतंय म्हणून भरपूर असं प्रत्येक घरी व्हायरल वगैरे असेलच, त्याचप्रमाणे मला सुद्धा थोडंफार सर्दी आणि तापाचा त्रास होत होता. सो 2-3 दिवस मेडिसिन वगैरे घेऊन पूर्णपणे आराम केला, कारण आहे ना माझी काहीच करायची इच्छा होत नव्हती तापामुळे. बऱ्यापैकी ना म्हणजे टॅबलेट घेतली की तेवढं बरं वाटायचं, नंतर संध्याकाळी परत फिरून ताप येत होता. सो 1-2 दिवस मी काही शूट नाही केलं आणि जे काही ब्लॉग्स होते ते तुमच्यासोबत शेअर नाही केले. पण आता आज मला जरा बरं वाटतं आहे आणि त्याचसोबत घरात 1-2 कामंसुद्धा आहेत. जो विचार केला की छान आधी असं स्वतःला आवरून घेऊ. खरं तर आहे ना मी केसांना हेअर ऑइलिंग वगैरे पण केलेलं होतं. सो विचार केला की 2-1 दिवस मला ते म्हणजे हेअर वॉश करायला पण जमले, मग मला अजून त्याच्याने आहे ना जास्त आजारी पडल्यासारखं वाटत होतं. सो आज थोडं बरं वाटत होतं, तर मी छान असं उठून केस वगैरे धुतले, कारण हेअर वॉश केलं ना त्या दिवशी एक वेगळीच एनर्जी असते किंवा छान असं फ्रेश वाटतं आपल्याला सुद्धा. असं छान असं माझं आंघोळ वगैरे झालं, त्यानंतर मी आवरून घेतलं आणि मे बी तुम्हाला बॅकग्राऊंडला आहे ना खूप आवाज वगैरे येत असेल तर सॉरी त्यासाठी, कारण सोसायटी नवीनच असल्यामुळे ना ऑलमोस्ट फ्लॅट्समध्ये ना फर्निचरचे कामं वगैरे चालू आहे. सो भरपूर असा आवाज ड्रिल मशीनचा किंवा काहीतरी ठोकण्याचा वगैरे भरपूर असा आवाज येत असेल तुम्हालाही, तर मे बी माझा आवाज क्लिअर येतोय की नाही माहिती नाही मला. असं ठीक आहे, तर मी थोडं जोरात बोलण्याचा प्रयत्न करते, म्हणजेच त्या आवाजापेक्षा माझा आवाज बऱ्यापैकी तुम्हाला मोठे नाही. सो आज दिवसभराची सुरुवात झालेली, कारण 2 दिवसापासून जरा बरं नसल्यामुळे घरातही थोडं दुर्लक्ष झालेलं होतं. आणि असं होतं मोस्टली की बरं नसलं की आपण पटपट आवरून खाऊन असं झोपायला बघतो, आणि माझं इथेच काहीसं झालं होतं. पण आता आज छान असं मस्त घर वगैरे आवरलं, त्यानंतर स्वतःसुद्धा फ्रेश झाली. खरं तर आहे ना आजारीपणात जास्त झोपून राहिलं ना तर ते जास्त आजारी वाटतं, म्हणून छान असं आज मी सुद्धा मस्त रेडी झाली. कारण असं असतं ना की बाहेर नाही जायचं आहे कुठे, पण थोडं रेडी वगैरे होऊन बसलं ना की आपल्यालाही थोडं फ्रेश वाटतं, असं थोडं आवरून वगैरे बसलं आणि समोरच्याला बघायलाही थोडं बरं वाटतं. तर ठीक आहे, आता छान असं मी सुद्धा आवरून वगैरे घेतलेलं आहे. आणि खरं तर आहे ना मी 2 जे आपले चिनी मातीचे असतात ना ते पॉट घेतलेले होते. सो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. खरं तर आहे ना ते खूप छान आहे, पण मला कळत नाही की मी ते घरात कुठे ठेवू किंवा त्याच्यात कुठली झाडं लावू, कारण ते बऱ्यापैकी लहान आहेत. सो त्याच्यात असं मी मोठं कुठलं फुलाचं झाड वगैरे लावू नाही शकत आहे. सो जे इंडोर प्लांट्स असतात वगैरे तर ते बघायचे आहेत मला सॅटर्डे संडे जर नर्सरीत गेलं तर. सो मी ते पॉट दाखवते आधी तुम्हाला. आणि त्याच आधी आहे ना जेवण वगैरे झालेले आहेत, ऑफिसला गेले, त्यानंतर मी सगळं आवरून ब्लॉग स्टार्ट केला. आणि जे काही होतं ते हेअर वॉश वगैरे पण करायचं होतं. मग थोडं उन्हात वगैरे मी म्हटलं केस वगैरे वाळवून बसतील, कारण आत्ताच थोडं म्हणजे लिटरली आजच सकाळी मला बरं वाटतंय. मागचे 2-3 दिवस मला सारखं फिरून ताप वगैरे येत होता किंवा बॉडी पेन, सर्दी वगैरे भरपूर गोष्टी वाटत होत्या. पण मग ठीक आहे, आता बरं वाटतंय, म्हटलं चला आता बरं वाटतंय तर घरातलेही थोडे कामं वगैरे आवरून घेऊ. आणि ज्यावेळी शिफ्टिंग केलं ना आम्ही, तर त्यावेळी ऑलमोस्ट कपडे इतके एकत्र झालेले आहेत ना माझ्याकडून की सगळे त्यांचे माझे पूर्ण कपडे एकत्र झालेले आहेत. डेली वेअरचे किंवा कुठे बाहेर येण्या जाण्याचे कपडे सगळे मी एकत्र करून हाताला येतील तशा कपाटात ठेवलेले आहे. स्वतः विचार आहे की छान असं तुमच्यासोबत गप्पा करता मी माझं कपाटसुद्धा रचून घेऊ. आणि मेन म्हणजे थोडं जे काही आपले लोशन्स वगैरे आहेत किंवा डेली वेअरमध्ये जे काही आपण प्रोडक्ट्स यूज करतो ते सुद्धा माझे ॲज इट इज म्हणजे हाताला येईल तसं घेते आणि येईल तसं ठेवते कपाटात. तर ते भरपूर आता मेस झालेलं आहे. सो विचार चालू आहे की आता ते कपाट वगैरे सुद्धा रचून घेऊ आणि त्यानंतर दिवसभरात पुढे काय काय गोष्टी होतात त्याही मी तुमच्यासोबत शेअर करेल. सो प्लीज व्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि जेवढं जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करता येतील प्लीज तेवढे जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आपल्याला आपली यूट्यूब फॅमिली खूप पटकन मोठी आणि एक्सटेंड करता येईल. सो ठीक आहे, आतापर्यंतच्या अशा काहीशा गोष्टी होत्या. आता त्याआधी मी तुम्हाला जे काही पॉट्स आणलेले होते मिनी पॉट्स ते तुम्हाला दाखवते आणि तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सजेस्ट करा की मी त्या पॉट्समध्ये कुठली झाडं लावू शकते. तर ठीक आहे, मी तुम्हाला आधी ते पॉट दाखवते. तर येस, हे ते दोघं पॉट आहेत. मी 1 मिनिट बाहेर काढून दाखवते. मी आणले ना तर ते ॲज इट इज पॅक करून ठेवले होते. हे मी ज्यावेळी घरून आली ना मी तिकडनंच येताना आणले होते, कारण सो घरी मम्मीने ना हे असं एक पॉट आणलेलं होतं. सो मला ते खूप आवडलं. मग मी विचार केला, सो मम्मीला बोलली की मलाही असं आणून दे. तर तिने हे 2 असे पॉट आणून दिलेले आहे मला. हे छोटंसं आहे आणि खरं तर खूप छान आहे हे. चिनी मातीचं आहे हे आणि अगदी छोटी साईज आहे याची. हे एक आणि अजून एक आहे ते पण दाखवते मी तुम्हाला
क्यूट म्हणजे घरात आहे ना आपण असं ठेवू शकतो याला, साईड टेबल वगैरे किंवा शेल्फ असतात ना जे वॉल हँगिंग्स वगैरे ठेवायला असतात किंवा वॉल डेकोरसाठी, तर आपण तिथे सुद्धा यूज करू शकते. सो येस, अशा काही पद्धतीने हे 2 आणलेले आहेत मी. हे थोडं शेडिंगमध्ये ऑलिव्ह ग्रीन आणि व्हाईट कलरमध्ये, आणि हे पण ग्रीन आणि व्हाईट कलरमध्येच आहे. मे बी इथे व्हिडिओमध्ये कलर तुम्हाला चेंज दिसत असेल. सो येस, हे 2 पॉट्स मी आणलेले होते आणि खरं तर ते खूप क्यूट आहेत, मस्त आहेत. सो विचार चालू आहे की यांच्यात कुठले तरी 2 प्लांट्स आणावे, इंडोर प्लांट्स, जे मी म्हणजे कुठेतरी घरात ठेवू शकते. आता मला माहिती नाही ते कुठे ठेवू, पण येस आणलेले आहेत. आता बाहेर नर्सरीत जाऊ, त्याच वेळी मी याच्यात ठेवायला प्लांटसुद्धा घेऊन येणार आहे. येस, अशी काहीशी 2 छोटे छोटे पॉट होते जे मला तुम्हाला दाखवायचे होते. आणि खरं तर आहे ना अजून भरपूर गोष्टी आहेत ज्या मला मम्मीने दिलेल्या आहेत, तर त्यासुद्धा मला एखाद दिवशी जसं जमेल ना तसं त्या दिवशी मी ब्लॉग करताना त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन. आणि आता मला कमेंट करून नक्की सांगा की ह्या पॉटमध्ये मी कुठलं झाड आणू शकते, इंडोर प्लांट सांगा मला, किंवा मला एक्झॅक्ट त्यांचं नाव नाही माहिती. ते अगदी छोटे छोटे प्लांट्स असतात बघा, मे बी स्नेक प्लांट वगैरे, ते तर मोठे असतात, मला त्यांचे नाव नाही माहिती. पण मला जर ते नर्सरीमध्ये भेटलेच ना तर ते सुद्धा मी याच्यात ॲड करेल. म्हणजे खरं तर आता हे खूप लहान पॉट आहे, हे आपण बाहेर नाही ठेवू शकत आहे, म्हणून मग येस, हे आपण घरातच ठेवू शकतो ॲज अ इंडोर प्लांटर्स म्हणून. सो प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला त्यांचे नावं माहिती असतील तर, की याच्यात मी कुठले प्लांट्स लावू. सो येस, अशा काहीशा गोष्टी होत्या. आता मी तुमच्यासोबत भरपूर अशा गप्पा करून झालेल्या आहेत. आता मी पटपट माझं जे काही कपाट आहे ते आवरायला घेते, त्यानंतर बघू अजून दिवसभरात काय होतं ते. सो आता आहे ना कपाटाची हालत अशी काहीशी आहे. कपाटात तुम्ही बघणार तर सगळीकडे भरपूर असा पसारा दिसेल तुम्हाला. बॅग्स कुठे किंवा कपडे कुठे आहेत किंवा जे काही कॉस्मेटिक्सचे प्रोडक्ट आहेत थोडंफार सगळं मेस झालेलं आहे. आणि ॲक्च्युली ना हे कपाट जे होतं ना, एक मिनटं मी बंद करून दाखवते. सो हे जे कपाट होतं ना तर हे पूर्ण म्हणजे हे आणि ते जे आहे ना तर ते जॉईंट होतं, पण मग इकडे जागा नसल्यामुळे आम्ही ते सुद्धा सेपरेट करून घेतलं आहे. आणि इकडे फक्त हे जे जॉईंट कपाट होतं हे, आणि त्या साईडला जे काही एक सिंगल आहे लाईन टाईप, तर ते ठेवलेलं आहे. मला हे सुद्धा रचून घ्यायचं आहे. याच्यात पण भरपूर हाताळला येईल असं बेडशीट्स वगैरे, किंवा इकडे खाली बॅग्स वगैरे आहेत, इकडे जे काही गोधड वगैरे आहेत त्या ठेवलेल्या आहे. सो हे सुद्धा आता मला रचून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित. आणि मग त्यानंतर बघू. आता मी आधी हे कपाट वगैरे रचते आणि त्यानंतर आपला ब्लॉग कंटिन्यू करते. सो ठीक आहे, आता इकडे ऑलमोस्ट जे काय माझा कपड्यांचा पसारा होता तो सुद्धा लावून झाला होता. म्हणजे डेली वेअरचे, बाहेर घालण्याचे किंवा यांचे असे कपडे सेपरेट करून झाले होते. आता मी हे जे काही ज्वेलरी किंवा कॉस्मेटिक्स आहे ते व्यवस्थित अरेंज करून घेते. तर येस फ्रेंड्स, अशा काही पद्धतीने माझं कपाट जे आहे ते रचून झालं आहे छान असं. आता हे जे दोघं प्रोडक्ट्स आहेत हे सगळे विंटरसाठी लागणारे आहेत. त्यानंतर इकडे लिपस्टिक वगैरे जे काही माझे रोजचे मेकअप प्रोडक्ट्स आहेत ते इकडे ठेवलेले आहेत. आणि जे एक्स्ट्राचे आहे ते क्रीम्स, फेस पॅक वगैरे किंवा टोनर, सिरम ते तिकडे आहे. त्यानंतर वरच्या पाऊचमध्ये क्लचेस वगैरे, आणि इकडे यांचे प्रेस केलेले कपडे ठेवलेले आहेत. त्यानंतर या दोघंही याच्यात माझे जे काही चांगले व्यवस्थित कपडे आहेत ते ठेवलेले आहेत. त्यानंतर इकडे जीन्स टॉप असे काही किंवा स्वेटशर्ट्स वगैरे हे ठेवलेले आहे. त्यानंतर इकडे आहे टॉप किंवा टी शर्ट्स आणि पॅन्ट्स असं आहे, किंवा शॉर्ट कुर्तीज वगैरे जे डेली वेअर करते मी ते इकडे ठेवलेलं आहे.
आणि त्यानंतर खाली जे आहे ते साड्या वगैरे ठेवलेलं आहे. सो ठीक आहे, अशा काही पद्धतीने कपाट ऑर्गनाईज करून झालं आहे. आणि इकडे जे काही एक्स्ट्राचं लोशन टोनर्स वगैरे आहे ते ठेवलेलं आहे. सो ठीक आहे, आता हा ज्वेलरी बॉक्स मी ऑर्गनाईज केलेला आहे. हा सुद्धा मी तुम्हाला दाखवते, एक मिनटं व्यवस्थित. सो येस, अशा काही पद्धतीने हा ज्वेलरी बॉक्स मी ऑर्गनाईज केलेला आहे. तर खरं तर याच्यात मी आधी ड्रायफ्रूट्स वगैरे ठेवले होते, पण ते काढून घेतलं. सो आता मी याच्यात जे काही माझे मंगळसूत्र वगैरे आहेत काळ्या मणींचे ते ठेवलेले आहेत. त्यानंतर इकडे सगळे इयरिंग्स ठेवले आहेत. इकडे ऑक्साईडची ज्वेलरी आहे आणि इकडे जे काही डायमंड किंवा असं बोल्ड वगैरे वेस्टर्न वेअरवर घालण्याची ज्वेलरी आहे. इकडे हे जे आहे ना ते स्टोन ज्वेलरी आहे जी मी गोव्यावरून घेतली होती. त्यानंतर इकडे गेरू पॉलिशची ज्वेलरी आहे आणि इकडे मोतीची. सो अशा काही पद्धतीने मी छान असा हा ज्वेलरी बॉक्ससुद्धा ऑर्गनाईज करून घेतलेला आहे. आणि आता मस्तपैकी मला जेव्हा कधी काही लागलं त्यावेळी मी ह्या गोष्टी घेऊ शकते किंवा घालायला वगैरे मी यूज करायला पटकन असं हातात येतील असं मी इथे ठेवलेलं आहे आता. सो येस, आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हॅपी राहा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.